नमस्कार. रिअल फॅक्ट बाय मी या माझ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आजचा विषय आहे, तुम्ही त्या युनिवर्सचे कधी आभार मानला आहात का? तुम्ही एक माणूस म्हणून या पृथ्वीवर जन्माला आला आहात. या निसर्गाने, या ईश्वराने, या युनिवर्सने तुम्हाला भरभरून दिला आहे, म्हणून त्याबद्दल तुम्ही त्याचे कधी उपकार फेडला आहात? त्याचे उपकार फेडणं म्हणजे नक्की काय? तर त्याला तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही. त्याला फक्त हवा आहे तुमच्यातील पॉझिटिव्ह व्हाईब्स. तुम्ही किती पॉझिटिव्ह विचाराने राहता, तुमच्या मनात किती पॉझिटिव्ह विचार आहेत, तुम्ही किती त्या दिशेने मार्गक्रमण करता, यावर सर्वस्वी तो तुम्हाला देत असतो. ईश्वर, ही धरती, हा निसर्ग आणि हे पूर्ण ब्रह्मांड फक्त आणि फक्त तुम्हाला देण्याकरता आहे. तुमच्याकडून त्याला कोणतीच अपेक्षा नाही. त्याला फक्त हवं आहे तुमच्यातील पॉझिटिव्ह व्हाईब्स. तुम्ही किती संघर्ष करता, तुम्ही संघर्षाने खचून तर जात नाही ना. तुम्ही किती संकट पेलता, तुमच्यावर कितीही अत्याचार झाले तर तुम्ही किती सहन करता, या सगळ्या व्हाईब्स पूर्ण त्या ब्रह्मांडाकडे जात असतात आणि त्यावर तो ठरवत असतो की या माणसाला आपण काय द्यायला हवं. तेव्हा नक्की लक्षात ठेवा, त्याचे आभार मानायला कधीच विसरू नका. तुमच्याकडे जे नाही ते गाऱ्हाणं त्याच्यापुढे कधीही मांडू नका. तर तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा त्याच्यापुढे. इतकंच त्याची अपेक्षा असते. नक्की ही ट्रिक वापरून बघा. एकच प्रार्थना रोज म्हणायची, हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. तुम्ही कितीही प्रगती केली, तुम्ही कितीही यश मिळवले, तर त्या ईश्वराला आणि या धरतीला कधीच विसरू नका. कारण या निसर्गाने तुम्हाला भरभरून दिला आहे. तुम्ही त्याचा वापर भरभरून करत आहात. त्याच्या बदलात तो काहीही मागत नाही. तो फक्त मागतो काय? तुमच्यातील पॉझिटिव्ह व्हाईब्स. तेव्हा नेहमी त्या ईश्वराचे आभार माना, त्या ब्रह्मांडाचे आभार माना आणि ह्या निसर्गाचे आभार माना. हे ईश्वरा, तू आजपर्यंत मला खूप दिला आहेस, आताही खूप देत आहेस आणि इथून पुढे जाऊनही खूप देणार आहेस. इतकं जरी तुम्ही रोजच्या रोज म्हटलं तरी ह्या व्हाईब्स त्या ब्रह्मांडापर्यंत पोचतात. तुमची ही प्रार्थना हे ब्रह्मांड नक्कीच ऐकतं, हा ईश्वर नक्कीच ऐकतो आणि तुम्हाला पुन्हा भरभरून देण्यास तो उत्सुक होतो. तेव्हा नक्की ही ट्रिक वापरून बघा. रोजच्या रोज ही वाक्य तुम्ही सारखं म्हणत चला, सारखं रिपीट करत चला. तुमच्याकडे जे नाही त्याबद्दल कधीच तक्रार करू नका. जे आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा आणि फक्त तुमची इच्छा प्रकट करा. मला हे हवं आहे आणि मी यासाठी प्रयत्न करते, यासाठी तुझा पाठिंबा असू दे. बस इतकी एकच प्रार्थना तुम्ही रोज त्या ईश्वरापुढे म्हणत चला. ही ट्रिक नक्की तुम्ही आत्मसात करून बघा. तुमचे विचार माझ्यापर्यंत पोचवा आणि असेच नवनवीन ट्रिक बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला जराही विसरू नका. धन्यवाद.